पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. पित्या, आम्ही खरंच आभारी आहोत तुझ्या वचनाबद्दल, कारण तुझ्या वचनात प्रत्येक समस्येचं उत्तर आहे, मग ती समस्या कुठलीही असेना. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की तुझ्या मार्गाने चालल्यामुळे आमच्या जीवनात तणाव राहणार नाहीत. म्हणून आम्ही तुला विनंती करतो की तू आपल्या कृपेने आमच्या जीवनात असे बदल घडव की आम्ही शांतीत राहू शकू, प्रभू येशूच्या नावाने. आमेन. तर तणाव हा या शतकातला एक आजार आहे. तो अब्जावधी रुपयांचा व्यापार झालेला आहे. तणावाचं नियोजन करणं किंवा उपाय घेणं किंवा समुपदेशकाची फी देणं झालं किंवा वेगवेगळी औषधं झाली किंवा त्यावरची पुस्तकं किंवा तणाव नियोजनाचे सेमिनार्स झाले, हा सगळा व्यापार झालाय. म्हणजे जेव्हा मी आराधना समूहाला सांगितलं की मी या विषयावर बोलणार आहे, तेव्हा ते चकित म्हणाले, बापरे, या आठवड्यात आम्ही विशेष काही ऐकणार आहोत. मला असं म्हणायचंय की देवाची आपल्यासाठी ही इच्छा नाहीये की आपण नेहमीच तणावाखाली किंवा दबावाखाली आपलं आयुष्य जगावं, असं नाही वाटत त्याला. किती जणांना कळलंय की तुमच्यासाठी ही देवाची इच्छा नाही. तर हा आपल्या संस्कृतीला जडलेला आजार आहे. पण आपण एखाद्या संस्कृतीत राहतो म्हणजे असं नाही की आपण ती संस्कृती अंगीकारायलाच हवी. आता तुम्ही नीट ऐकून घ्या. आपण प्रत्येक गोष्टीत काही ना काही सबबी सांगत असतो. आपण म्हणतो की जग असंच तर चाललंय आज, पण तुमचं जगही तसंच असायला हवं असं नक्कीच नाही. आमेन. अगदी खरं आहे. आणि मी तर म्हणेन की आज ज्या प्रकारे या जगाची अवस्था झाली आहे तशीच अवस्था तुमच्या जगाचीही व्हायला हवी असं नक्कीच गरजेचं नाहीये. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या जीवनात काहीतरी बदल हवा, तर तो बदल घडवून आणण्याची जबाबदारी फक्त तुमची आहे. मला असं नाही म्हणायचं सगळं देवाशिवाय शक्य आहे. परिस्थिती कुठली असली तरी आपण सगळ्यात आधी देवाकडेच जातो. पण बघा, आपल्याला देवाचं कार्य आणि आपली जबाबदारी यामधला फरक नक्कीच समजत नाही. बघा, आपण प्रत्येक गोष्टीत देवाची मदत घ्यायला हवी, पण पुष्कळदा लोकांना वाटतं की प्रार्थना करायची आणि देवाला सगळं काही सांगायचं आणि स्वतः मात्र फक्त हातावर हात ठेवून बसायचं, नाहीतर स्वतःच्या मनाने काहीतरी करायचं आणि गुंता वाढवायचा खूप. आणि मग ती गुंतागुंत वाढली की देवालाच सांगायचं की आता तूच माझ्या जीवनातला हा गुंता सोडव रे बाबा. आता याला काही अर्थ आहे का? आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही तुमचे कान हे उघडे ठेवायला हवेत तुमच्या समस्येचं मूळ जाणून घेण्यासाठी. पण बऱ्याचदा आपण काहीच करू शकत नाही. आणि बघा, अशी जर आपली अवस्था असेल ना, तर देव हस्तक्षेप करून सगळं काही करतोच करतो. पण खरं तर कित्येकदा आपल्या समस्येचं मूळ आपल्यामधल्या अज्ञानात असतं आणि बायबलमध्ये त्याला अज्ञान असं म्हटलं गेलंय. आपण ज्ञानाने चालत नाही. बऱ्याच गोष्टी आपण ज्या संस्कृतीत जगतो त्यानुसार करतो. एखादी गोष्ट लोक करतात म्हणून आपणही ती करत राहतो. परंतु आपल्याला दरवेळी वचनाकडेच वळायला हवं, देवाच्या वचनाकडेच वळा, कारण ते ज्ञानाचं भांडार आहे. देवाच्या वचनाकडेच वळा आणि एक दृढनिश्चय करा की मी जगात जे काही चाललंय त्यानुसार जगणार नाही. पण हा निर्णय आपण पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखालीच घ्यायला हवा. बघा, किती जणांना वाटतं पवित्र आत्म्याने चाललं तरच आपलं जीवन सुखाचं आणि शांतीचं असेल? सांगा. ठीक आहे, तर मला तुम्हाला हे सांगायचंय की माझ्याकडे कोणती जादूची छडी नाही जी तुमच्यावर फिरवून मी तुमचा सगळा तणाव दूर करेन. आणि सत्य हे की जगात कुणाहीकडे ती नाहीये. मला प्रामाणिकपणे वाटतं की लोक जेव्हा तणाव नियोजनाच्या वर्गाला जातात तेव्हा ते हा विचार मनात बाळगून जात नाहीत की बदल घडवून आणण्यास मी तयार आहे, आणि ते असं म्हणतात की माझी समस्या इतर कोणीतरी सोडवावी.
जणू काही ती दुसऱ्या कुणाचीच जबाबदारी आहे. इथे क्षणभर थांबून आपण विचार करायला हवा, नाही तर सगळं वाया जाईल. खरंच मी तुमची समस्या सोडवू शकत नाही, आणि जर देव तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगतो आणि ती तुम्ही केली नाही तर देवालाही ते शक्य होणार नाही, नक्कीच नाही. ही गोष्ट नीट समजून घ्या, कारण मला पूर्ण खात्री पटलीये प्रार्थना म्हणजे असं काही नाहीये की देव सगळं काही नीट करील. मला वाटतं बऱ्याचदा आपल्या जीवनात अशा बऱ्याच गोष्टी घडतात. कदाचित बरेच लोक देवाने सांगितलेल्या गोष्टी करतही असतील आणि देव त्यांचं काम करील, पण प्रार्थना म्हणजे फक्त देवाच्या मागे बडबड करणं नाही. प्रार्थना म्हणजे देवाचं ऐकणंही आहे. देव आपल्याशी बोलतो, तो आपल्यासारखंच बोलणार नाही, पण देव तुमच्याशी वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतो, आणि आज कदाचित देव तुमच्याशी माझ्याद्वारे सुद्धा बोलेल. फक्त तुम्ही ऐकायला हवं. तो वचनातून बोलतो, तो एखाद्या लहानशा मुलाद्वारे बोलेल, तो एखाद्या परिस्थितीतून बोलेल. त्याचे बोलण्याचे अनेक मार्ग असतात. तुम्ही त्याची आज्ञा पाळायला हवी, त्याचं ऐकायला हवं. इथे जितके लोक उपस्थित आहेत किंवा जे टीव्हीवरून हा कार्यक्रम पाहतायत, त्यांना मी सांगू इच्छिते की तुमच्या जीवनातला तणाव दूर करण्यासाठी कुठलीच जादूची कांडी उपलब्ध नाहीये. तुम्हाला देवाची मदत हवी असेल तर तुमच्या समस्येच्या मुळाशी तुम्ही जायला हवं, आणि देव जे काही सांगतो ते करण्याची तुमची इच्छा असायला हवी. आणि मी हे तुम्हाला वारंवार सांगेन की देवाशिवाय काहीही करता येत नाही. पण मी असंही म्हणेन की आपल्याशिवाय देवही फार काही करू शकत नाही. मला नाही डाव की वचनाला धरू नये. हो, असं वाटतंय तर खरं. वचनात असं काही लिहिलेलं नाहीये, पण देवावर तुम्ही आपली चिंता टाकायला हवी, जबाबदारी नव्हे. देव लोकांच्या द्वारे कार्य करत असतो, आणि मी प्रार्थना करून देवाला काय हवं ते जाणून घेते, किंवा त्याने जर मला काहीच सांगितलं नाही तर त्यानेच ते करावं अशी मी इच्छा धरते. पण आपण हे समजून घ्यावं की प्रार्थना म्हणजे देवानेच सगळं काही करावं अशी इच्छा धरणं नव्हे, तर त्याची इच्छा पूर्ण करणं आहे, हे लक्षात घ्या. तणाव तर सगळीकडेच दिसतो, आणि तो काही केल्या कमी होणार नाहीये. मग त्याला पर्याय काय? बघा, मी बराच काळ माझ्या सभोवतालची परिस्थिती बदलण्यात घालवली. कदाचित तुम्ही तेच करत असाल. जर तुम्ही अमुक केलं तर मला शांती मिळेल, जर तुम्ही हे केलं नाही तर मला शांती मिळेल, जर तुम्ही ते करायला लागलात तर मला शांती मिळेल, मला जास्त पैसे मिळाले तर मला शांती मिळेल, मला चांगला बॉस मिळाला तर शांती मिळेल. आपल्याला वाटतं बाहेरचं सगळं बदलावं, पण लक्षात घ्या, आपल्या सभोवतालची स्थिती बदलायला आपण बघतो म्हणूनच आपल्याला शांती मिळत नाही. हीच स्थिती आपल्याला थेट एदेन बागेत घेऊन जाते. दोष देणं. जी स्त्री तू मला दिलीस तिनेच मला ते दिलं. ऐकलत का? मला वाटतं पुरुषाने स्त्रीचं मस्तक असायला हवं. पण मग बागेच्या मस्तकाचं काय झालं? मला वाटतं त्याला दोष झटकायचा होता. घाबरू नका, मी हेच घोळणार नाहीये. पण जोवर आपण परिस्थितीवर मात करत नाही, म्हणजे मला थोडी शांती हवी आहे, तू माझी शांती चोरलीयस, माझी परिस्थिती जर बदलली तरच मला शांती मिळणार आहे. तुमची परिस्थिती ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला निराश करत नाहीये, पण तुमची परिस्थिती बदलली तरी इतर प्रश्न उद्भवणारच आहेत, हो की नाही? बघा, सध्या असलेले प्रश्न कदाचित मिटतील, पण नवीन प्रश्न उद्भवतीलच. आपण हे शिकायला हवं की आपण या जगात असूनही या जगाचे नसू. बघा, तणाव आपल्या सभोवती आहे, तो कमी होण्याची शक्यता नाहीये, तर मग आपण काय करायला हवं? बघा, आता आपल्या पुढे फक्त 2च पर्याय आहेत, लक्षात घ्या. पूर्ण उद्ध्वस्त होईपर्यंत तणावाने ग्रासलेले रहा, हा एक पर्याय आहे. आणि पुष्कळ जण
हाच पर्याय निवडतात, पण त्याच्या आहारी न जाता आपल्या सभोवताली जे आहे ते आपल्यामध्ये असणार नाही याची काळजी घ्यावी. जे आपल्या सभोवताली आहे ते आपल्यामध्ये असता कामा नये. आमेन. शांतीची व्याख्या एक शांत हृदय, आणि खरंच मला हे आवडतं, एक शांत हृदय. प्रभू येशू तणावाने वेढलेला होता आणि कुटुंबाने, मित्रांनी त्याचा त्याग केला होता. आज अनेक जण अशा परिस्थितीत असतील कदाचित, आणि ते तणावाच्या आहारी गेले असतील. तुमच्यापैकी बऱ्याच जणांवर नको नको ते आरोप केले जात असतील, किंवा तुम्हाला दुष्ट कारस्थानी म्हटलं जात असेल ज्यात काहीही तथ्य नसेल. खोटे आरोप फारच तणाव निर्माण करतात, आणि आपण प्रत्येकाचाच गैरसमज दूर करू इच्छित असतो. पण एक सांगू का, की येशूने कधीच अशी धडपड केली नाही. त्याच्या शिष्यांना सारखं सुधारावं लागायचं. जगभरात सुवार्ता घेऊन जाण्यासाठी तो त्यांना घडवत होता, कारण त्याच्याकडे वेळ फारच कमी होता. आणि आपल्या सभोवतालचे लोक जेव्हा जे नको ते करत असतात तेव्हा त्याचा आपल्यावर ताण पडतो फार. प्रत्येक वेळी एकच गोष्ट मला तुला वारंवार सांगावी लागते, आणि तरीही तू त्याच्या उलटच वागतोयस, करतोयस. बघा, प्रभू येशूच्या मागे असंख्य लोक जायचे, आणि त्या सगळ्यांना हवे होते चमत्कार, आरोग्य, कुठली ना कुठली मदत. मी नेहमीच म्हणते की माझ्याकडे येणाऱ्यांना ना काहीतरी हवंच असतं. खास करून आयांना असंच वाटतं की नवऱ्याला काहीतरी हवं असतं, मुलांना काहीतरी हवं असतं, आणि तुमचे आईवडीलही खूप अपेक्षेने तुम्हाला बोलवतात. मग सासूबाईंच्या काही वेगळ्याच अपेक्षा असतात. जणू काही प्रत्येकाला माझा एक तुकडा हवा असतो, पण आता माझ्यात काही शिल्लकच राहिलं नाही. किती जणांची अशी भावना. येशूकडे पहा, तो लोकांसाठी आला होता, तरी त्याने मर्यादा आखल्या. त्याविषयी आपण उद्या सविस्तर बोलणारच आहोत. बोलूया उद्या. बघा, तुमच्या शेजारच्याचा कुत्रा तुमचं अंगण खराब करत असेल तर तुम्ही कुंपण घातलेलं बरं, नाही का? आमेन. याचा अर्थ असा की आपण आपल्या जीवनाभोवती कुंपण घालून असं म्हणायला हवं, तू इथपर्यंतच जाशील, याच्या पलीकडे तू येऊच शकणार नाहीस. प्रभूच्या एका शिष्याने चांदीच्या 30 नाण्यांसाठी त्याचा विश्वासघात केला. पेत्राने तर प्रभूच्या कठीण प्रसंगात त्याला चक्क नाकारलं, आणि तो त्याचा चांगला मित्र होता, जवळचा मित्र, जवळचा. म्हणजे जणू काही प्रभू येशू ख्रिस्त मानसिक आणि भावनिक दृष्टीने वधस्तंभावरच्या त्या भयंकर यातना आधीच जगत होता असं म्हणूया आपण. वाह, त्याचा तणावयुक्त दिवस बघा जरा. आणि अशा स्थितीतही तो आपल्याला योहान अध्याय 14 वचन 27 हे वचन देतो. मी तुम्हा शांती देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हास देतो, आणि जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये, भयभीत होऊ नये. विस्तारित बायबल असं म्हणतं, अस्वस्थ होणं तुम्ही थांबवा, आणि भित्रेपणाला, डळमळीत होण्याला किंवा लटपटण्याच्या स्वभावाला जवळ करू नका, नक्कीच नका. बघा, हे लक्षात घ्या की प्रभू तुमच्या जीवनाची पायाभरणी भक्कम करतो. देवाला वाटतं आपण प्रार्थनेद्वारे त्याच्याकडे यावं, आणि तो आपल्याला मदत करायला तयार असतो. तो चमत्कृत्य करणारा देव आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट होते, खरं पाहिलं असता आपण शांती प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करायची गरज नाही, कारण आपल्याला आधीच शांती देण्यात आली आहे. त्याने असं नाही म्हटलं का? त्याने असं नाही म्हटलं का, मी आपली शांती तुम्हास देतो, तुम्ही नवीन जन्म पावलेले असाल तर शांतीचा राजकुमार तुमच्यात राहत आहे. बघा, शांती हृदयात हवी. जर तुम्ही पाण्यात उठणाऱ्या वादळाचा विचार केला तर तुम्हाला आढळून येईल की पाण्यावर लाटांवर लाटा येत राहतात, तरंग उठतात, आणि खूप खळबळ माजलेली असते. पण खोल पाण्यात शांत असतं,
अगदी शांत. म्हणूनच शांतीला शांत हृदयाची उपमा दिली आहे. आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारची वादळं असतातच, पण जर आपण देवाच्या सहवासात असलो, त्याच्यावर अवलंबून असलो, तर त्याची शांती आपल्याला अनुभवता येते. त्यासाठी परिस्थितीवर प्रेम करायची गरज नाही किंवा त्याखाली दबून जाण्याची गरज नाही, कारण प्रभूची शांती कुठल्याही स्थितीत अनुभवता येते. प्रभूची शांती ही आपल्याकडे सतत उपलब्ध असते. म्हणजेच जग जी शांती आपल्याला देतं ती शांती परिस्थिती अनुकूल असतानाच कार्य करते, पण प्रभू येशू आपल्याला त्याहीपेक्षा उत्तम प्रकारची शांती देतो. आणि ती शांती अशा प्रकारची शांती आहे की तिला आपण कुठल्या प्रकारची उपमा द्यावी हेच मला कळत नाहीये, कारण ती कल्पनेपलीकडची शांती आहे. कदाचित ती शांती तुम्हाला कशी मिळाली ते कुणाला सांगता येणार नाही, आणि जरी तुम्ही ते कुणाला सांगितलं तरी त्यांना असं वाटेल की तुम्ही फारच आध्यात्मिक वगैरे असाल कदाचित. पण देवाबरोबरचं तुमचं नातं जर भक्कम असेल तर तुम्हाला त्याच्या शांतीचा अद्भुत असा अनुभव नक्कीच मिळेल, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा अनुभव तुम्हाला नेहमीच मिळायला हवा, वारंवार मिळायला हवा. आमेन. मी विचार करत होते लोकांना अशा शांतीचा अनुभव मिळावा म्हणून काही वर्षांपूर्वी आम्ही एक मोठं संमेलन भरवलं होतं, ज्याचं नाव होतं सखोल जीवन संमेलन. आणि मला वाटतं त्याची खरंच गरज आहे. लूक 5 प्रभू येशू म्हणाला की खोल पाण्यात हाकार आणि तुम्ही आपली जाळी खाली सोडा. म्हणून आपल्याला गरज आहे ती हृदयाच्या खोलवर असलेल्या शांतीतून कार्य करण्याची, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार वागत राहण्याची नव्हे. नक्कीच नाही. पण मला ते ठाऊक नाही. तुम्ही सांगत राहा सिस्टर. प्रश्न असा आहे की तुम्ही शांतीला किती महत्त्व देता. जर तुम्ही आपलं मन या गोष्टीसाठी तयार केलं नाही की माझ्या जीवनासाठी शांती प्राप्त करणं हीच सर्वोत्तम गोष्ट आहे, तरच तुम्हाला त्याचा लाभ होईल. देवाची प्रीती निसंशय सगळ्यात वरची. देवाची कृपा अद्भुत आहे, अद्भुत आहे. पण देवाची शांती खरंच खूप महत्वाची आहे ती. आणि मी एक प्रश्न विचारते, बिछाण्यातून उठल्यानंतर अख्खा दिवस निराशेत घालवून तुम्हाला शेवटी काय मिळणार हे सांगाल मला? याच कारणास्तव बऱ्याच लोकांना सकाळी बिछाण्यातून उठावंसच वाटत नाही आणि ते तसेच पडून राहतात, कारण ते कशाचा सामनाच करू शकत नाहीत. पण ते उत्तर नाहीये. जगण्यापासून लपणं हे तुमचं उत्तर असूच शकत नाही. गोष्टी टाळणं हे उत्तर नाहीये. ख्रिस्ताने जशा गोष्टी हाताळल्या तशा त्या हाताळता आल्या पाहिजेत तुम्हाला मी माझा कनानाचा प्रवास कसा झाला ते सांगते, म्हणजे तुम्हाला थोडक्यात कळेल ते. बघा, सर्वप्रथम माझ्या वडिलांनीच माझं शारीरिक शोषण केलं. अनेक वर्ष. माझं पहिलं लग्न झालं, पण मला वाटायचं मी कुणालाच नकोय या जगात. आणि तो मनुष्यही भामटा निघाला आणि त्याला त्याच्या लुच्चेपणामुळे तुरुंगात जावं लागलं. आणि 18 वर्षांच्या दुःस्वप्नानंतर ती 5 वर्ष भोगावी लागली मला. तेव्हा मी 23 वर्षांची होते आणि मी उद्ध्वस्त झाले होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की लोक बाहेरून किती गोड दिसतात, पण आतून ते उद्ध्वस्त झालेले असतात. आमेन. त्यांनी माझ्यासाठी निरुपयोगी हा शब्द शोधून काढला. आणि बघा, तुम्ही पाहिलं, म्हणूनच आज माझा कायापालट झालेला दिसतोय, कारण देवाच्या वचनाने मला पूर्णपणे बदलून टाकलं. मी ते फक्त वाचत नाही, तर मी ते स्वीकारते, ते कसोशीने पाळते आणि ते मी गेली 40 वर्ष करत आले. म्हणून मी सांगते, देवाचं वचन जे काही सांगतं ते तुम्ही जर अनुसराल तर तुमच्यात ते कार्य करील. मला ते जमणार नाही अशी पोकळ सबब सांगू नका, कारण देव आज्ञा देतो ती पाळण्याची क्षमताही तो देतच असतो, हे लक्षात घ्या. तर मी फार चिंताग्रस्त होते, भीतीने भरलेली होते, रागात होते, असुरक्षित होते, माझा सन्मान शोधू पाहत होते, मला स्वतःची घृणा वाटत होती. म्हणून मी माझ्या कामातून, कर्तृत्वातून माझा सन्मान शोधू पाहत होते, मरमर राबत होते. कुणाच्या जीवनात असं घडलंय का? सांगा मला. सांगा, कुणाला असा अनुभव आलाय का? बघा, माझ्या तणावामुळे मला शारीरिक समस्या होत्या. मी माझ्या सगळ्या नातेसंबंधांमध्ये समस्या निर्माण केल्या, कारण मी नेहमीच तणावाखाली असायचे. ज्या प्रकारच्या तणावाचा अनुभव मी घेतलाय त्या प्रकारचा तणाव
तुम्ही अनुभवलाय का की त्याला अपवाद नाहीयेत? मी ख्रिस्ती होते आणि पूर्णवेळ सेवेत होते आणि तरीही माझ्या जीवनात हा सगळा गुंता होता. तारण पावणं अशा समस्या न येण्याची खात्री देत नाही. कसं असतं, फक्त आपल्या आत्म्याचं तारण होणं गरजेचं नाहीये. बघा, नवीन जन्मात आपल्या आत्म्याचं तारण होतं, पण आपल्या जीवाचं आणि आपल्या मनाचं, आपल्या इच्छेचं, भावनांचं तारण व्हायला हवं. त्यामुळे तुमचे विचार आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा बदलतात, तुमचे निर्णय बदलतात. म्हणून मला आवडतं याकोब अध्याय 1:21 ज्यात म्हटलंय, देवाचं वचन सौम्यतेने स्वीकारा, कारण ते तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ आहे. मला तुम्हाला सांगायचं, आजचं वचन ऐकताना तुमच्या मनाचं नवीकरण होतंय. म्हणजेच इथे बसल्या बसल्या तुमचं मन आज बदलतंय. बऱ्याच गोष्टींविषयीची तुमची विचारसरणी आज इथे बदलणार आहे. आणि तुमची विचारसरणी बदलली की तुमच्या बोलण्याची पद्धतही बदलेल. आणि तुमची विचारसरणी आणि बोलणं बदललं की तुमची वृत्ती बदलेल. आणि वृत्ती बदलली की तुमचं वागणं बदलेल. आणि या बदलानंतर तुमच्यावर कुठल्याही नासक्या गोष्टींचं राज्य राहूच शकणार नाही. कित्येक वर्षांच्या छळानंतर मी निश्चय केला की आता काहीही करून शांती मिळवायलाच हवी. मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की डेव्ह माझ्यासाठी फार मोठं उदाहरण ठरलं. जर तुम्ही त्या दुर्मिळ शांत लोकांपैकी एक आहात, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला या संदेशाची गरज नाही कारण तुम्हाला तणावाची समस्या नाहीये, तरीही तुम्हाला या संदेशाची गरज आहे कारण तुमच्या भोवतालचे लोक तणावाने वेढलेले असतील आणि त्याची तुम्हाला जाणीवही नसेल. आणि तुम्ही म्हणाल की अहो, पण तुमची समस्या काय? कशाला हा समोरचा माणूस एवढा त्रागा करतोय? कशाला एवढी चिंता करतोय? हा कुणास ठाऊक काय करायचं? बघा, डेव्ह माझ्यासाठी एक उत्तम उदाहरण ठरला शांती प्राप्त करण्यासाठी, कारण मी अशा पार्श्वभूमीतून आले होते जिथे शांती ठाऊकच नव्हती मला. तुमच्यापैकी किती जण क्रोध, हिंसा, मारहाण आणि आरडाओरडा अशा वातावरणात वाढले जिथे शांतीचा लवलेश सुद्धा नाहीये? शांती काय असं मला ठाऊक नव्हतं, पण जेव्हा ती मिळाली तेव्हा मी चकित झाले. ही शांती किती अद्भुत असते नाही का? मी चकितच झाले मी. खरं सांगायचं तर देवाची शांती मिळाल्यानंतर मी निराश होत नव्हते, कुठली काळजी वाटत नव्हती, वेड्यासारखी वागत नव्हते, सगळं काही छान झालं होतं. मी गंमत करत नाहीये, पण माझ्या आरामखुर्चीत रेलून मी म्हणायचे की आता हे कंटाळवाणं झालंय. तर या संदेशातून खरोखर तुम्हाला काही हवं असेल तर ती देवाची शांती आहे. मी म्हटलं की जर डेव्हला ती मिळू शकते तर मलाही पाहिजे. जर इतरांना ती मिळू शकते मलाही ती हवीच आहे. मग मी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे कसंही करून तुम्हाला त्या मुद्द्यापर्यंत आणायचं जेणेकरून तुम्हीही तुमच्या जीवनात तो निर्णय घेऊ शकाल. नक्कीच. चला, आता काहीही झालं तरी हा निर्णय तुम्हाला तुमच्या जीवनासाठी घ्यावाच लागेल की काहीही झालं ना तरी मी आज शांती प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. बघा, तुम्हाला ओझ्याखाली जीवन जगायची गरज नाहीये. तुम्हाला हे आव्हान स्वीकारावं लागेल की काहीही हो, मी शांती प्राप्त करीन. आणि देवाची शांती मिळवण्याची पहिली पायरी ही की येशूने ती दिलीये हे जाणून घेणं, आणि त्यासाठीच तुम्हाला येशू ख्रिस्त हा तुमचा प्रभू आहे हे स्वीकारावं लागेल. योहान अध्याय 14:27 मध्ये म्हटलंय, मी तुम्हा शांती देतो, मी आपली शांती तुम्हास देतो. तुम्ही शांतीत जगू शकता. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.